नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण करणार आहे गुळ आंबा, पण थोडीशी वेगळी पद्धत वापरून। त्यासाठी ह्या 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। बघा, ताज्या घ्या, म्हणजे अशा कठीण चांगल्या असतात। ह्या कैऱ्यांची साल काढून पहिल्यांदा मी ह्या किसून घेते। बघा, आता ही कैरी किसून घेतल्यानंतर आपण ही मोजून घ्यायची आहे। ह्या वाटीनं आता ही कैरी आपण ही पहिली 1 वाटी मोजून मी ओतलेली आहे, 1 वाटी, आणि ही दुसरी वाटी, अशा 2 वाट्या भरलेल्या आहेत। हा किस आता आपण एका कढईत काढून घेऊया। बघा, हा किस आपण सगळा कढईत काढून घेतलाय। 1 वाटी किसासाठी आपण 1.5 वाटी गुळाचा वापर करणार आहे, म्हणजे 1.5 पट आपण हा गुळ टाकून घ्यायचा आहे। आता ह्यामध्ये मी 3 वाट्या गुळ टाकून घेते। बघा, आता हा गुळ बारीक करून मी मोजून घेतलेला आहे। हा 3 वाट्या गुळ घेतलाय, तो आता ह्या किसात टाकून हलवून आपण ठेवायचं आहे। 1/2 तास झाकून ठेवूया। बघा, आता गूळ टाकून घेतल्यानंतर हे आता मिश्रण आपण एकसारखं हलवून घेऊया। गूळ या किसामध्ये आपण चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। बघा, आता गूळ चांगला मिसळून घेतल्यानंतर हे अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवूया। बघूया आता ह्यामधला गूळ विरघळाय का। बघा, कसा छान गूळ पूर्ण विरघळून पाक तयार झालेला आहे। आता हा गुळ आंबा कसा करायचा ते आपण बघूया। बघा, आता गुळ आंबा तयार करायला आपण गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे। त्यात आता हे 1 चमचाभर घट्ट तूप टाकून घेतले मी। तूप वितळलं की त्यामध्ये आता आपण टाकूया ह्या 4 लवंगा, लवंगा थोड्या फुलल्या की त्यात आता टाकायचं आपण 1 चमचाभर वेलची पूड, त्यामध्ये टाकूया ही किसलेली गुळ घालून ठेवलेली कैरी। बघा, आता 1 मिनिटभर आपण थोडंसं परतून घेऊया। तूप, वेलची आणि ही लवंग एकसारखी ह्यात मिक्स करून घेतल्यानंतर वरनं टाकणार आपण हे 4 केशरच्या काड्या। आणि आता कुकरला झाकण बसवून घेते आणि कुकरची गॅसच्या हाय फ्लेमवर लहान शेगडीवर गॅस आपण मोठा करून पटकन 1 शिट्टी करून घ्यायची आहे। आणि नंतर आपण गुळ आंबा कसा झालाय ते बघणार आहे। बघा, आता 1 शिट्टी झालेली आहे। गॅस मी बंद करते आणि कुकर थंड झाल्यानंतर हा आपण उघडून बघायचा आहे। बघा, आता कुकर थंड झालेला आहे, आपण उघडून बघूया। वाव, मस्तच। बघा मैत्रिणींनो, गुळ आंबा कसा छान तयार झाला आहे। हा आता मी एका बरणीत भरून घेते। बघा मैत्रिणींनो, झटपट आणि कुकरच्या एकाच शिट्टीत तयार होणारा असा हा गुळ आंबा आपला तयार झालेला आहे। बघा, माझी गुळ आंब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। पुन्हा भेटणारच आहोत नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।